नुकताच गुढीपाडवा पार पडला आणि त्यासाठी मी छान सोपी 45 मिनिटांमध्ये तयार होणारी थाळी तयार केली होती. आणि मला बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या होत्या की प्राजक्ता हे तू कसं बनवलं किंवा त्याची रेसिपी काय आहे, भज्याची रेसिपी काय आहे, भाजी कशी बनवली, अशा बऱ्याचशा कमेंट येत होत्या. आणि त्यामुळे मी विचार केला की चला तुमच्यासोबत ही थाळीची रेसिपी मी शेअर करते. तर काल पाडवा झालेला आहे, तरीही तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण थाळी झटपट पद्धतीने कशी बनवायची ती बघूयात. जरी सण झालेला असला तरीही पुन्हा एकदा कधी तुम्हाला ट्राय करायची असेल तर नक्की करून बघा. तर चला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी थोडंसं प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे. तिकडे पलीकडे तुम्ही बघितलं असेल तर मी थोडासा लसूण सोलून ठेवलेला आहे, बटाटे उकडून ठेवलेले आहेत. आता मी इथे पीठ मळायला घेतलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, जसं तुमच्या घरातल्या लोकांचा अंदाज आहे, रोज आपण कणिक मळतो त्याप्रमाणे. आणि आता यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार ॲड करायचं आहे. 1 टेबलस्पून पिठी साखर ॲड करायची आहे. थोडंसं तेलाचं मोहन, 2 चमचे रवा मी यामध्ये ॲड केलेला आहे. आणि आता आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बऱ्याच जणी पिठी साखर घालता की नाही माहीत नाही, परंतु पिठी साखरेने ज्या पुऱ्या आहेत त्या खूप छान खुसखुशीत राहतात आणि खाताना पण त्या टेस्टी लागतात. तर क्रिस्पी पुऱ्या होण्यासाठी तुम्ही साखर नक्की ॲड करू शकता यामध्ये. एकदा ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल फरक. अशा पुऱ्या ज्या आहेत एकदम मऊ पडत नाहीत त्यामुळे. आता इथे तुम्ही बघाल तर घट्टसर आपल्याला पाणी घालून याचा गोळा तयार करायचा आहे. पुऱ्यांचं पीठ कधीही पातळ करायचं नसतं. घट्टसर मी मळलेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावून हे पीठ मी आता बाजूला ठेवलेलं आहे. तर जेव्हा आपण अशा पद्धतीचे बरेच पदार्थ बनवत असतो, थोडंसं प्रिपरेशन आपल्याला करावं लागतं आणि त्यामुळे एक एक गोष्टी आपल्याला तयार करून बाजूला ठेवायच्या आहेत. आता इथे मी काही भज्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे आणि थोडा भाजीसाठी कापून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे मी काही आंबे घेतलेले आहेत. आता आपण आमरस करून घेऊयात, कारण आमरस करून आपल्याला तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे काय होईल की जेवणाची वेळ येईल तोपर्यंत तो छान असा थंडगार होईल. आणि त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने आमरस करत आहे. तुम्हाला जे आंबे तुमच्या लोकल ठिकाणी मिळतात ते आंबे घेऊन तुम्ही आमरस करू शकता. आता माझी आमरस करण्याची पद्धत अशी आहे की मी अशा पद्धतीने 2 फोडी करते त्याच्या, आणि त्यानंतर मधला गर काढून अशा पद्धतीने आपण नेहमी आमरस बनवत असतो. आता प्रत्येकीची आमरस बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, त्यामुळे तुम्ही जशा पद्धतीने आमरस करता त्या पद्धतीनं करा. रिसेंटली मी एका हॉटेलमध्ये आमरस थाळी खाण्यासाठी गेले होते आणि त्यांचा आमरस असा खूपच एकदम टेस्टी लागत होता. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही आमरसमध्ये काय घालता, तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही थोडासा कलर आणि इसेन्ससुद्धा ॲड करतो, ज्यामुळे आणखीन छान फ्लेवर येतो. तर मी विचार केला की चला आज आपण सुद्धा ही ट्रिक ट्राय करून बघूयात. तर जसे आंबे आंबट गोड आहेत त्याप्रमाणे साखर ॲडजस्ट करून तुम्हाला आंब्याच्या गरामध्येच मी इथे साखर ॲड करते आणि मिक्सरला छान वाटून घेते, ज्यामुळे साखर त्यामध्ये छान मिक्स होते. तर इथे आपला घट्टसर आमरस तयार आहे. बरेच जण आमरसमध्ये दूधसुद्धा घालतात, तर तुम्हाला दूध घालायचं की पाणी घालायचं हे तुम्ही ठरवू शकता. आणि त्यानुसार इथे मी जो आमरस आहे तो तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला किती पातळ हवा त्यानुसार इथे मी पाणी घालणार आहे. दूध फारसं मला यामध्ये आवडत नाही, तर थोडासा मँगो इसेन्स मी यामध्ये ॲड करते आहे, कारण मला त्यांनी सांगितलं होतं की इसेन्स छान लागतो. तर माझ्याकडे अल्फान्सो मँगोचा इसेन्स होता, तो मी थोडासा यामध्ये ॲड केलेला आहे. आणि तुम्हाला इसेन्स घालायचा नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता, कारण आंब्याला त्याचा ओन फ्लेवर खूप छान असतो. त्यानंतर इथे वेलची पावडर थोडीशी साखरेमध्ये वाटून मी यामध्ये ॲड केलेली आहे. तर अशा पद्धतीने आमरस तयार आहे. आता तो मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर आता मी होममेड श्रीखंड इथे बनवणार आहे. आणि इथे मी दही सकाळीच साधारणतः अर्धा लिटर दही मलमलच्या कपड्यामध्ये बांधून ठेवून दिलं होतं. त्याच्यावर वजन ठेवा आणि छान असं घट्ट झालं की या चक्क्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. आता दही ज्याप्रमाणे आंबट आहे त्याप्रमाणे थोडी थोडी साखर आपल्याला यामध्ये ॲड करत जायची आहे. आणि साखर वाटताना त्यामध्ये मी वेलचीसुद्धा घातली होती, ज्यामुळे साखर आणि वेलचीचा फ्लेवर आलेला आहे. तुम्ही बघा छान असं मस्त मिक्स केल्यानंतर इथे आपलं श्रीखंड अगदी 2च मिनिटात तयार होतं. फक्त दह्याचा चक्का आपल्याला रेडी लागतो आणि अशा पद्धतीचं आपलं होममेड श्रीखंड तयार झालेलं आहे. आणि याचाच जर आम्रखंड करायचं असेल तर आंब्याचा रस त्यामध्ये ॲड करा. पाणी न घालता आधीचा जो रस असतो घट्टवाला तो ॲड करा आणि मिक्स करा. झाला आपला आम्रखंड तयार. आता मी इथे भजी करायला घेत आहे. मी मुगाच्या डाळीची भजी बनवते आहे. मुगाची डाळ मी सकाळीच भिजत घातलेली होती, तर साधारणतः अर्धी वाटी मुगाची डाळ आहे भिजत घातलेली. त्यामध्ये चवीनुसार आपल्याला कमी जास्त हव्या तशा हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, हळद घातलेली आहे.
चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे. थोडंसं हिंग पण घालणार आहे, कारण भजी बऱ्याच वेळा पचायला थोडीशी जड असतात आणि त्यामुळे थोडंसं हिंग, मीठ घालून आपल्याला याला छान असं बारीक वाटायचं आहे. त्यामध्ये मी थोडंसं आलंसुद्धा घातलेलं आहे आणि याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा आपण बेसनची भजी बनवतो, परंतु मला बेसनपेक्षा जास्त मुगाच्या डाळीची भजी आवडतात आणि अशा पद्धतीने मी छान याला वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो उभा चिरलेला कांदा आहे, जसं तुम्हाला कमी जास्त प्रमाणात आवडतो त्याप्रमाणे यामध्ये कांदा, कोथिंबीर घालायची आहे आणि सोडा जो आहे आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत. कारण आता आपण तयारी करतो आहोत, सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन करून ठेवत आहोत. पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इथे भज्याचं पीठसुद्धा मी रेडी करून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण तळायला घेऊ पदार्थ, पुऱ्या वगैरे, तर सगळ्या एका दमात आपण सगळी कामं करून टाकू. तर आता आमरस श्रीखंड फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. भज्याचं पीठ रेडी आहे आणि पुऱ्यांचं पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता मी इथे भाजी करायला घेतलेली आहे. बटाटा वाटाण्याची भाजी इथे मी तयार करत आहे आणि त्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये जिरे, कढीपत्ता घातलेला आहे. आलं लसूण पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे. खूप टेस्टी ही भाजी होते आणि पुरीबरोबर अशी भाजी मला खूप आवडते. तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा. तर इथे छान आपल्याला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी साधारणतः मीडियम साईजचा एक छोटा टोमॅटो घालणार आहे. कांदे मी साधारणतः 2 छोटे मीडियम साईजचे 2 कांदे आणि एक छोटा मीडियम साईजचा आपल्याला इथे टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो बरेच जण घालत नाहीत, परंतु एकदा घालून बघा, खूप टेस्टी लागते भाजी आणि थोडीसं ग्रेव्ही आपल्याला जी हवी असते ती सुद्धा याची छान होते. त्यानंतर टोमॅटो घातल्यावर लगेच मी मीठ घातलेलं आहे, ज्यामुळे काय होईल की टोमॅटो लगेच मऊ होतो आणि मऊसर झालेला टोमॅटो पटकन शिजतो टोमॅटो, त्यामुळे मी इथे मीठ घातलेलं आहे. तर आता आपल्याला याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला मऊ होईल आणि कांदा पण चांगला असा मऊसर, दोन्हींची ग्रेव्ही टाईप तयार झाल्यानंतर आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. तर इथे साधारणतः 1 टीस्पून लाल मसाला किंवा मालवणी मसाला जो तुमच्या घरात तुम्ही वापरता तो घालायचा आहे. त्यानंतर पाव चमचा हळद, अर्धा टीस्पून इथे मी लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि 1 टीस्पून धना पावडर यामध्ये ॲड केलेली आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघाल तर छान अशी ग्रेव्ही याची तयार झालेली आहे. तर बटाटे मी ऑलरेडी उकडून ठेवलेले होते. आता ते कट करून यामध्ये घातलेले आहेत. फ्रोझन वाटाणे माझ्याकडे होते. जर तुमच्याकडे फ्रोझन नसतील तर ते सुद्धा थोडेसे बॉईल करून घ्या, ज्यामुळे भाजी पटकन होते. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याची ग्रेव्ही, ही भाजी थोडीशी घट्ट होण्यासाठी हा जो बटाटा आहे, हाच यातल्याच 2-3 फोडी आपल्याला अशा पद्धतीने मॅश करायच्या आहेत, ज्यामुळे काय होईल की याचीच ग्रेव्ही तयार होते, घट्टपणा येतो भाजीला आणि भाजी ही जी भाजी आहे ती खूप टेस्टी होते, डिलिशियस होते. यामध्ये तुम्हाला वरून शेंगदाण्याचा कूट किंवा खोबरं घालण्याची सुद्धा गरज पडत नाही, एवढं टेस्टी हे होतं. आता थोडीशी कोथिंबीर घालून याला उकळी येऊ देणार आहे आणि इथे बघा मस्त उकळी आलेली आहे आणि ऑलरेडी बटाटे आपले शिजलेले आहेत, त्यामुळे फार वेळ याला लागला नाही आहे आणि इथे आपली भाजी तयार आहे. आता तेल तापवायला ठेवलं होतं जोपर्यंत भाजी होत होती तोपर्यंत आणि लगेच मी घेतलेला आहे पापड तळायला. तर हा आहे गुजराती खिचिया पापड, ज्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर हे पापड मी छान असे फटाफट तळून घेणार आहे. जेवढे तुमच्या घरामध्ये फॅमिली मेंबर आहेत त्याप्रमाणे तुम्ही पापड कमी जास्त क्वांटिटी जशी असेल तशी तुम्ही याला तळून घेऊ शकता. तर ऑलमोस्ट आपले बरेचसे पदार्थ आता होत आलेले आहेत. तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका, कारण माझ्या घरात तयार होणाऱ्या छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी तुम्हाला नेहमीच प्रयत्न करत असते आणि आय होप तुम्हाला या रेसिपी आवडत असतील. तर आता पुऱ्या कशा करायच्या हे सांगायची फार काही गरज नाही आहे, कारण आपल्या चॅनलवर खूप साऱ्या गृहिणी आहेत आणि त्या रोजच्या कामाचा त्यांचा हा एक भाग आहे आणि त्यामुळे फटाफट ही कामं त्यांना माहिती आहेत आणि त्यामुळे मी फारसं एक्सप्लेन करत नाही. परंतु तरीही मी आज तुम्हाला जी साखर घालण्याची जी पद्धत सांगितली, बऱ्याच जणी तुमच्यामधल्या करतही असतील, पण तशी एकदा ट्राय करून बघा जर तुम्ही करत नसाल तर. आणि मस्त अशा पुऱ्या छान अशा फुलतात आणि ते जास्त वेळ बाहेरून क्रिस्पीवरचा जो लेअर आहे तो क्रिस्पी छान लागतो खायला आणि बराच वेळ तो क्रिस्पी राहतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघाल तर मस्त पुऱ्या टम्म फुगत आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पुऱ्या जशा लागतील ज्या प्रमाणात तुम्हाला जर गरम गरम हव्या असतील तर तुम्ही नंतर सुद्धा सर्व करू शकता. आणि पुऱ्या झाल्यानंतर लगेच मी भजे करायला घेतलेले आहेत. सगळ्या पुऱ्या मी आधी तळून
घेतल्या आणि त्यानंतर इथे तुम्ही बघाल तर आपण जे पीठ भिजून ठेवलेलं होतं भज्यांचं, त्यामध्ये 1 चिमूट सोडा आणि थोडंसं गरम तेल ॲड केलेलं आहे आणि हे आता छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये फटाफट भजी सोडायची आहे. तर खूप छान आणि क्रिस्पी असे भजे तयार होतात. या पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे थोडीशी घट्टसर ठेवा, ज्यामुळे भजे छान आपल्याला पाडता येतात आणि टेस्टी पण खूप लागतात. कुरकुरीत होतात. जनरली आपण जेव्हा नॉर्मल बेसन पिठाची भजी करतो तेव्हा ती थोड्या वेळाने मऊ पडतात, परंतु ही जी भजी आहे ती खूप जास्त वेळ क्रिस्पी राहतात आणि त्यामुळे मला ही फार आवडतात. कारण बऱ्याच वेळा असं होतं आपल्या गृहिणींचं, की जेवण करेपर्यंत ही भजी थंड झालेली असतात आणि खाताना काही मजा येत नाही, परंतु ही भजी तुम्ही एकदा जर केली तर ती 1.5-2 तास मस्त अशी क्रिस्पी राहतात आणि त्यामुळे तुम्हाला जेवायला थोडाफार उशीर जरी झाला तरीही तोपर्यंत ती भजी छान राहतात. तर बघा आपली भाजी तयार आहे, पुऱ्या तयार झालेल्या आहेत, पापड इथे तयार केलेला आहे. त्यानंतर हा मूग डाळीचा हलवा आहे जो मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे. तो मी झटपट प्रीमिक्स होतं त्यामुळे बनवलेला आहे. आमरस आहे, श्रीखंड आहे आणि आम्रखंड माझ्या मिस्टरांनी बाहेरून आणलं होतं आणि ही आपली मूग डाळीची भजी आहेत. तर अशा प्रकारे मस्त आपली थाळी रेडी झालेली आहे आणि मी आता सर्व्ह करत आहे ही थाळी. तर तुम्ही गुढीपाडव्याला कोणती रेसिपी बनवली, काय काय स्पेशल पदार्थ बनवले मला कमेंट करून नक्कीच सांगा. मला वाचायला नक्कीच आवडेल. आणि ही थाळी माझी झटपट होणारी 45 मिनिटात तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मूग डाळीचा हलवा, खिचिया, पापडाची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. नक्की चॅनल स्क्रोल करा आणि तुम्हाला ती रेसिपी मिळून जाईल. तर इथे तयार झालेली आहे आपली आमरस थाळी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून बघा. भेटूयात एका नवीन व्हिडिओत. बाय बाय.